हॅलो एव्हरीवन. सो फायनली आय एम बॅक. सो आपलं हे 45 डेजचं जे चॅलेंज आहे ते आजपासून आपण कंटिन्यू करतो आहे. सो आय वॉज ऑन द रिकव्हरी मोड. माझा थ्रोट जो आहे तो रिकव्हरी मोडवर होता. बिकॉज जर माझं तुम्ही पूर्ण दिवसाचं रुटीन बघितलं तर तुम्हाला खरंच असं वाटेल की ह्या कशा इतक्या बोलू शकतात. सो मी इवन घरी गेल्यावरती सुद्धा कोणत्या ना कोणत्या क्लायंटचे कॉल असतात. बिकॉज प्रत्येकजण कुठेतरी अडकलेला असतो, त्याला काहीतरी सजेशन्स हवे असतात. सो जेव्हा माझ्या रिप्रोग्रामिंगच्या बॅचेस चालतात, रेखीच्या बॅचेस चालतात, मेडिटेशनच्या बॅचेस चालतात, सो सगळे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक आधाराचं स्थान म्हणून ते आपल्याला नेहमी एक्सपेक्ट करत असतात. सो मी जेवण बनवताना सुद्धा कॉल म्हणजे माझा फोन जो असतो तो माझ्या कानाला लागलेला असतो. पण हे 10 दिवस मी मस्त आराम केलेला आहे. खूप कमी कॉल्स घेतलेले आहेत, खूप कमी क्लासेसच्या बॅचेस मी घेतलेल्या आहेत. ऑलमोस्ट नाहीच्या बरोबरच तुम्ही म्हणू शकता. सो दिस वॉज अ मी टाईम. सो हा माझा एक मी टाईम होता जो देवाने मला दिला. कारण मी स्वतःहून तर कधी ब्रेक घेत नाही, बिकॉज नेहमी आपली रुटीन चालू असते. सो देवाने मला माझा एक मी टाईम दिला ज्याच्यामध्ये मी स्वतःवरती आणखीन जास्त काम केलं. सो बेसिकली आपल्याला मी टाईम हा खूप इम्पॉर्टंट असतो. सो हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. बिकॉज आता रिसेंटली मी माझे 10 दिवस माझा मी टाईम फार एन्जॉय केला आहे. सो आपण नेहमी सगळ्यांसाठी प्रयत्नशील असतो. जर आपण बायकांचं आयुष्य बघितलं तर बायकासुद्धा हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, सगळ्यांसाठी काय बनवायचं आहे ह्यापासून सगळ्यांना काय हवं आहे, काय नको आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात. सो तुम्ही बघू शकता माझं प्लांट माझ्याकडे आलेलं आहे. सो बेसिकली ना प्लांट्समध्ये पण फार पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ते आपल्याशी कनेक्ट होतात. सो तुम्ही जर पाहाल तर झाडाची फांदीसुद्धा खाली वाकायला लागते. जेव्हा आपण झाडाखाली बसायची वगैरे सवय लावली तर प्लांट्समध्ये सुद्धा जीव असतो हे तुम्हाला आढळून येईल आणि ते ॲक्च्युली तुमच्याकडे वाढत जातात. सो जस्ट मला फ्रेममध्ये दिसला तो. सो म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. मी हे माझ्या गावी अनुभवलं आहे. जेव्हा आम्ही गावी जातो तेव्हा फांद्या सगळ्यावरती असतात छोट्या छोट्या झाडांच्या. सो आमच्या अंगणामध्ये ना कनेरीचं खूप छोटंसं झाड आहे. छोटं म्हणजे माझ्यापेक्षा फार उंच आहे, पण मी खुर्ची घालून तिथे जेव्हा पण बसते इव्हनिंगला तर मी 3-4 दिवसातच ऑब्झर्व करते की मी तिकडे जेव्हा तासनतास माझे कॉल्स करत असते किंवा व्हिडिओ बनवत असते. सो हळूहळू ना त्या ज्या फांद्या असतात ना त्या 2-3 दिवसांनी जसे खाली 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 वाकायला लागतात. बिकॉज त्यांच्यामध्ये पण एनर्जी असते आणि त्यांना आपली एनर्जी आवडली ना मग ते सुद्धा आपलं डायरेक्शन चेंज करतात. सो जसं तुम्ही पाहिलं असेल ना की एक रशी असेल आणि वेल कुठेही पडलेली असू दे ती बरोबर त्या रशीपर्यंत पोहोचते. सो बेसिकली प्रकृती खूप छान आहे आणि जेव्हा तुम्ही प्रकृतीशी जोडले जाताना तेव्हा तुम्हाला समजायला लागतं की आपण फार बिझी लाईफमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी मिस करतो. सो आज मी तुम्हाला मी टाईमबद्दल सांगत होती. सो मी टाईम हा फार इम्पॉर्टंट असतो आणि याच्या आधी हा मी व्हिडिओ विजन बोर्डवरती बनवणार होती. पण जस्ट मी तुम्हाला नेहमी सांगते की जे डाउनलोड्स येतात तेच मी तुमच्याशी बोलत असते. कुठलीही प्लॅनिंग नसते, कुठलेही व्हिडिओ एडिटिंग मी करत नाही. कंटिन्यू मी शूट करत असते. हा जर एक्स्ट्रीम कोणी आलं किंवा काही तरच मी कट करते, पण दुसरा व्हिडिओसुद्धा मी लगेच जॉईन करते. त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ नाही लागत. पण जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवायला सुरू केले होते ना तेव्हा एक व्हिडिओ बनवायला मला 3 तास लागत होते. पण जसं असतं ना की आपल्याला रुटीन एकदा सेट झालं तर मग ती गोष्ट आपल्यासाठी फार इझी होऊन जाते. सो तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं रुटीन असतं. आज आपल्याला डिफिकल्ट वाटू शकतं ग्रॅटिट्यूड करणं, जर्नल्स लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटू शकतं की खूप मोठा टास्क आहे. पण यानंतर तुमच्या डेली रुटीनच होऊन जाणार आहेत. सो जसं आपण सायकल चालवायला शिकतो तेव्हा बिगिनिंगला कसं असतं आपण पहिल्यांदा पडतो, दुसऱ्यांदा पडतो, तिसऱ्यांदा थोडंसं सावरतो आणि चौथ्यांदा आपल्याला ती सायकल चालवता येते. आणि आत्ता तर आपण मोबाईलवरती बोलतानासुद्धा सायकल चालवू शकतो बिकॉज आपल्याला हॅबिट झालेली आहे. सो त्याच प्रकारे पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मेंटेन करण्याची जर्नी असते. बिगिनिंगला तुम्हाला थोडीशी अवघड वाटू शकते, पण हळूहळू सवय लावली तर या सगळ्या गोष्टी खूप इझिली होणार आहेत. सो आता आपण एका नवीन एनर्जीमध्ये शिफ्ट करणार आहोत. एक नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये आता सुरू झालेलं आहे. सो येणाऱ्या काळामध्ये खूप चांगली एनर्जी आपल्याला मेंटेन करायची आहे. सो जर तुम्ही ही सगळी टीचिंग फॉलो नाही केलीत तर तुम्ही करोडोचं ब्रेसलेट जरी घेऊन घातलं तरी ती गोष्ट तुमच्यासाठी कधीच काम नाही करणार. बिकॉज सगळ्या गोष्टी माइंड रिप्रोग्रामिंगनी सुरू होतात. सो जेव्हा
तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फेथ ठेवता तेव्हा ती गोष्ट तुमच्यासाठी कामाला येते. सो नेहमी लक्षात ठेवा, तुमचे विचार प्रत्येक गोष्टीबद्दल कसे आहेत ते तुमचं भविष्य ठरवत असतात. सो ह्यासाठी तुमचा मी टाईम फार इम्पॉर्टंट असतो. कारण आपण सतत दुसऱ्यांसाठी करत असतो, सतत सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत असतो, पण आपल्याला आपली आवड काय आहे हे सुद्धा कधी आठवत नसतं. सो आजच्या नंतर आपल्याला दिवसातून 15 मिनटं मी टाईमसाठी काढायचे आहेत. सो ह्या मी टाईममध्ये तुम्हाला ना कुठलं पुस्तक घ्यायचं आहे, ना कुठला कॉल करायचा आहे, ना मोबाईल हातात घ्यायचा आहे, ना लोळायचं आहे, काहीच नाही करायचं आहे. फक्त बसून राहायचं आहे आणि स्वतःच्या विचारांशी कनेक्ट व्हायचं आहे. सो आपण म्हणतो की अरे ह्याला माझी कंपनी नाही आवडत, त्याला माझी कंपनी नाही आवडत, पण आपल्याला कधी कधी कळत नसतं की जर आपल्यालाच आपली कंपनी आवडली नाही तर मग आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो एखाद्या व्यक्तीकडून की त्याला आपली कंपनी आवडेल. सो बेसिकली आपल्या आयुष्यामध्ये काय असतं, आपण नेहमी खूप गोष्टी एक्सपेक्ट करत असतो, पण आपल्याला नेहमी समजून घ्यायचं आहे की जे काही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हवं आहे, सो जर आपल्याला हवं आहे की इतरांनी आपली कंपनी एन्जॉय करायला हवी, सो आधी तुम्ही तुमची कंपनी एन्जॉय करायला शिका. सो आता तुम्ही म्हणाल की हे कसं पॉसिबल आहे. सो हे असं पॉसिबल आहे की जेव्हा आपण आपली कंपनी एन्जॉय करायला शिकतो तेव्हा जगात सगळे लोक आपली कंपनी ऑटोमॅटिकली एन्जॉय करायला शिकतात. सो बेसिकली तुम्हाला पहिल्या 5 मिनटात फार बोर होणार आहे. तुम्हाला असं वाटेल की अरे काहीतरी करावं, किंवा असं वाटेल की नाही बस मोबाईल घ्यावा, आणि आपले हात ऑटोमॅटिकली मोबाईलकडे जातील, कारण आपणच आपली कंपनी एन्जॉय करत नाही आहे. सो हा जो मी टाईम असतो ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता, म्हणजे 15 मिनटं शांत बसायचं आहे, आणि त्याच्यानंतर जे 15 मिनटं आहेत ते 15 मिनटं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायचं आहे. सो एक डेली रुटीन तुम्हाला सेट करायचं आहे ज्याच्यामध्ये तुमचं स्किन केअर येऊ शकतं, ज्याच्यामध्ये डोक्याला तेल लावणं येऊ शकतं, ज्याच्यामध्ये स्वतःचा फूट मसाज येऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या केसांसाठी किंवा आपल्या इनर हेल्थसाठी तुम्ही काहीतरी करायचं आहे. एव्हरीडे एखादा ज्यूस पिणं होऊ शकतं, कुठलंही हॅबिट तुम्हाला सेट करायचं आहे. सो बेसिकली जेव्हा तुम्ही तुमचा मी टाईम सुरू करता ना, सो हे दिवसातले 30 मिनिट्स तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवतात, आणि तेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय अचीव केलं. सो मी सुद्धा बेसिकली कधी स्वतःचा विचार इतका केलाच नव्हता. नेहमी आयुष्य दुसऱ्यांसाठी घालवलं, घरातल्यांना काय आवडतं आहे ह्याच्यावरती जास्त लक्ष असायचं. पण जेव्हापासून मी सेल्फ लव्ह याला आपण म्हणू शकतो, सो जेव्हापासून मी सेल्फ लव्ह सुरू केला, मी टाईम सुरू केला, सो मी छानपैकी माझा एक मला कॉफी फार आवडते. सो मी छानपैकी एक स्वतःसाठी कॉफी बनवते, आणि माझा पूर्ण दिवस संपल्यावरती, माझे सगळे क्लासेस झाल्यावरती माझे सगळे मोबाईल बंद करते. माझं एखादं फेवरेट सॉन्ग लावलं तर लावलं, किंवा मी अशीच 15 मिनटं माझी कॉफी घेऊन बसून राहते. सो जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर वेळ घालवायला शिकता ना, तेव्हा खूप छान छान एनर्जीज तुमच्या आतून तुम्हाला स्वतःला फील व्हायला लागतील, आणि मग तुम्हाला कळायला लागतं की नाही, हा टाईम खरंच खूप इम्पॉर्टंट होता. सो सगळे सेलिब्रिटीज, जितके पण मोठे मोठे ऑथर्स आहेत, जेव्हा पण मी त्यांना रीड केलं आहे तेव्हा त्या सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे की स्वतःला प्रेफरन्स द्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता ना, तेव्हा ऑटोमॅटिकली सगळं जग तुमच्यावर प्रेम करतं. आणि आपण कितीही म्हटलं की नाही मला कोणाची गरज नाही आहे, पण आपल्याला एक हेल्दी आणि पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट नक्की हवं असतं. सो नेहमी चांगले अफर्मेशन्स म्हणा, नेहमी म्हणा की आय एम ऑलवेज सराउंडेड बाय लवली अँड हॅपी पीपल. सो तुम्ही पाहाल तुमच्या आजूबाजूला नेहमी पॉझिटिव्ह लोकच असतील. ट्रूली आय एम टेलिंग यू इन माय लाईफ, माझ्या लाईफमध्ये मोजकीच माणसं आहेत, आणि मला जितकेही क्लायंट्स भेटतात ते सगळे छान आहेत आणि अप्रतिम आहेत. त्यांची मेंटॅलिटी खूप स्पिरिच्युअल आहे, सो त्यामुळे ते माझ्याशी कनेक्ट झालेत. सो जेव्हा मी अफर्मेशन्स म्हणते तर मला तसेच लोक भेटतात, आणि ज्यांना माझी एनर्जी सहन होत नाही ते माझ्या आयुष्यात राहूच शकत नाही. सो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात बघाल की जेव्हा तुम्ही एका हाय फ्रिक्वेन्सीवरती जाता तेव्हा बरेचशी माणसं तुमच्या आयुष्यातून ऑटोमॅटिकली निघून जातात, किंवा जर त्यांना तुमच्यापर्यंत पोचायचं आहे तर त्यांना त्यांची एनर्जी वाढवावी लागते. सो अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात फक्त पॉझिटिव्ह आणि छान माणसंच येणार आहेत. सो आताच तन्याचा काल ॲन्युअल डे झाला. माझी मुलगी म्हणजे जेव्हा आपण बदलतो, तन्याच्या स्कूलमध्ये स्पेशल चाइल्ड्सना अलाऊ करतात स्कूलमध्ये त्यांच्या. सो तन्या आय जी बोर्डला आहे, आणि तन्याचे स्कूल टायमिंग जे असतात ते 8 ते 3 वाजेपर्यंत असतात. सो तन्याच्या स्कूलमध्ये एक मुलगा आहे जो फार गोड आहे. मला अशा पॅरेंट्सचं फार कुतूहल वाटतं की
आणि खूप प्राऊड फील होतं की कसं ते त्यांच्या मुलांना सांभाळत असतील. बिकॉज जे स्पेशल चाइल्ड असतात, जे चॅलेंज्ड असतात, त्यांना सांभाळणं तितकं सोपं नसतं. पण बघा, माझं बाळ, इतकी मुलं होती त्या स्टेजवरती आणि मी गेल्या वर्षीसुद्धा ऑब्झर्व केलं होतं. त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा ऑब्झर्व केलं होतं की माझी तनया त्या मुलाला शेवटी जेव्हा परफॉर्मन्स सुरू होतो किंवा संपतो, तेव्हा हात धरून त्याला घेऊन जाते. सो जेव्हा तुम्ही छान होता ना, तेव्हा तुमची मुलं, तुमच्या आजूबाजूला असणारा प्रत्येक व्यक्ती छान होतो. सो तुम्ही तुमच्यावर लक्ष द्या. मी माझ्या मुलीच्या कधीच पाठी नाही लागत की तुला काय करायला हवं. मी तिला फुल फ्रीडम दिलेलं आहे. मी कधीच नाही सांगत बाळा किती वेळ मोबाईल घ्यायचा आहे, काय करायचं आहे. लेट हर डिसाईड की तिला काय करायचं आहे. जेव्हा मी पुस्तक उचलते ना, तेव्हा माझी मुलगीसुद्धा पुस्तक उचलते. जेव्हा मी मेडिटेशन करते, तेव्हा माझं बाळसुद्धा मेडिटेशन करतं. सो मला असं सगळं पाहिलं तर भरून येतं. म्हणजे मला असं वाटतं की नाही, आपण जे काही छान करत असतो ते आपल्या मुलांमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. सो तुम्ही काय करताय हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे या जगामध्ये. सो खूप छान राहा, खूप मस्त राहा. आणि जेव्हा तुम्ही तुमच्यावर लक्ष द्याल ना, तेव्हा ती मुलं किंवा तुमच्या घरातले किंवा तुमचे फॅमिली मेंबर्स ऑटोमॅटिकली शिफ्ट होणार आहेत. पण ही एका रात्रीची प्रोसेस नसते. याच्यासाठी मी सुद्धा 2017 सुरुवात केली होती. आणि आज मी माझ्या स्वप्नातलं घर आणि माझं आयुष्य माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत जगते आहे. सो 2021 ही जर्नीनी स्पीडअप पकडलं होतं आणि 2025 म्हणजे 4 वर्षात सगळं बदललेलं आहे. सो तुम्हीसुद्धा आज जे काही सुरू करणार आहात, सो त्याच्यानंतर तुम्हाला कधीच तुमच्या मुलांच्या पाठी, तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या पाठी धावावं नाही लागणार, ओरडावं नाही लागणार. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होणार आहेत. अबंडन्स म्हणजे काय असतं? तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे कधीच अबंडन्स किंवा तुमचं सक्सेस म्हणून तुम्ही काउंट नाही करू शकत. बिकॉज देव प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार वेळेवरती देतो. कारण वेळेच्या आधी जर सगळं आपल्याला भेटलं तर आपण ही जर्नी सोडून देऊ, राईट? सो देव ना प्रत्येक वेळेला एक एक स्टेप आपल्याला देत असतो. कारण तेव्हा आपण आपल्या जर्नीमध्ये ॲज अ ह्युमन पुढे गेलेलो असतो. सो मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा मी आज पाठी वळून बघते, तेव्हा मी बघते की हां, आपण कुठे होतो आणि कुठून आलो. आधीपासूनच मी चांगली होती. बिकॉज बेसिकली मी धनुराशी पण आहे, मी नंबर 6 पण आहे, माझं नंबर 7 आहे ॲक्च्युली. सो आम्ही ऑलरेडी स्पिरिच्युअल असतो. सो त्याच्यानंतरसुद्धा आयुष्याला कसं वळण भेटलं, जे मी तुमच्याकडून आज हे 45 दिवसात करून घेते, ते सगळंच मी केलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टी मी शिकलेली आहे आणि या सगळ्यांसाठी मी पे केलं आहे. ऑलमोस्ट मी माझ्या 2021 जर तुम्ही लर्निंगवरती विचार केला तर मी 4 ते 5 लाख रुपये माझ्या एज्युकेशनवरती खर्च केलेत. पण आज हे सगळं पे ऑफ होतं आहे आणि त्याच्या बदल्यात मला खूप छान आयुष्य भेटलं आहे. आज मी 5 मिनटं जरी उभी राहिली तरी मला रिक्षा भेटते. विदिन अ सेकंड सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये होतात. मी विचार करते की मला आता हे हवं आहे, तर ते ऑटोमॅटिकली माझ्या आयुष्यात कुठूनही आलेलं असतं. सो ह्याला अबंडन्स म्हणतात, ह्याला सक्सेस म्हणतात की तुम्ही इथून किती रिलॅक्स आहात आणि तुमच्या आजूबाजूची परिस्थिती किती चांगली आहे. सो कितीही गोष्टी बिघडलेल्या होत्या, पण त्या सगळ्या परिस्थितीतून मी मार्ग काढला. आणि परमेश्वर हा 24 तास तुमच्यावरती कॅमेरा लावून बसलेला असतो. त्यामुळे हा कधीच विचार करू नका की मी का चांगलं करू. सुरुवात करा, त्याची परतफेड तुम्हाला चांगल्या मार्गाने नक्की होईल. कधीच घाबरून जाऊ नका. दुसऱ्यांसाठी स्वतःचं नेचर चेंज करू नका. तुम्ही छान राहा, मग तुमच्या आयुष्यात सगळं छान होणार आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि पाहिलं आहे मी, एवढा ब्रेक झाला आपल्यामध्ये 10 दिवसाचा, तरी कोणीही रिप्लाय केलेलं नाही आहे की मॅम व्हिडिओज काय येत नाही आहेत. सो मी तुम्हा सगळ्यांना माझ्या फॅमिलीचा एक हिस्सा समजते. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आनंद झाला की नाही की व्हिडिओ परत सुरू झालेत. आणि मला तुमचं नाव नक्की सांगा, म्हणजे माझ्या पण मेमरीमध्ये माझ्या स्टुडंट्सची नावं राहतात. सो पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत बाय बाय.